गौतमी पाटील सोबत आमदार संदीप धुर्वे थिरकले. जिल्ह्यात पूरपरिस्थिती जिल्ह्यात सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली असताना भाजपाचे नेते आणि पदाधिकारी गौतमी पाटीलच्या नाचगाण्यात दंग असल्याचे चित्र उमरखेडकरांनी अनुभवले. आर्णी वेळापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांनी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलसोबत ठेका धरला. आपल्या पिळदार मिशावर ताव मारण्यासाठी चर्चेत राहणारे आर्णी वेळापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांनी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलसोबत ठेका धरल्याने भाजपला जनतेच्या अडचणीशी काही देणेघेणे नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे. मिशीवाल्या आमदाराला गौतमी पाटीलसोबत नाचण्याचा मोह आवरला नाही, अशी चर्चा आता जिल्ह्यात रंगली आहे. उमरखेडमध्ये भाजप आमदार नामदेव ससाने आणि भाजप समन्वयक नितीन भुतडा यांनी मंगळवारी 3 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात हा दहीहंडी महोत्सव आयोजित केला होता. या दहीहंडी महोत्सवात गौतमी पाटील प्रमुख आकर्षण होती. मध्य प्रदेशचे मंत्री यवतमाळ जिल्हा संघटनात्मक प्रभारी प्रल्हादसिंग पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाला होती. या महोत्सवात नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम घेतल्याने या कार्यक्रमास नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. गौतमीचा कार्यक्रम आणि वाद हे समीकरण महाराष्ट्राला नवीन नाही. मात्र उमरखेड येथील या कार्यक्रमात चाहत्यांनी नव्हे तर चक्क सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच गौतमीसोबत मंचावर ठेका धरल्याने चाहत्यामध्येही उत्साह संचारला. यात आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांनी तुफान डान्स करून धमाल केली. दरम्यान उमरखेड भागात भयावह पूरस्थिती असताना आमदार मात्र नाचगाण्यात गुंग असल्याची टीका विरोधकांनी केली. या व्हिडिओत आमदार गौतमीच्या मागेपुढे करत नाचताना दिसत आहेत. एका क्षणी गौतमी या प्रकाराला त्रासून मागे गेल्याचे दिसते, परंतु ती पुन्हा परत येते आणि आमदारासोबत ठेका धरत असल्याचे दिसते. जिल्ह्यात यावर्षी ओला दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. गेल्या 4 दिवसापासून जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक गावात अद्यापही पूर परिस्थिती आहे. अशा काळात सत्ताधारी भाजप पक्ष गौतमी पाटील हिच्यासोबत ठेका धरून नाचत असल्याने त्याची तीव्र प्रतिक्रिया जिल्ह्यात उमटत आहेत. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल गिरीधर खंडागळे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.